आज आहे बलिदान मासचा 9वा दिवस आणि आज पुन्हा एक नवीन लढाई. सकाळी उठलो, पहिलं काम पाणी, कारण दिवसाची सुरुवात शिस्तीतच. मग बसलो एडिटिंगला, कारण स्वप्न आणि जबाबदारी दोन्ही एकत्र सांभाळायचे आहेत. आज घरीच बनवलेलं ग्रीक योगर्ट आणि 4 राईस केक. हा होता आजचा प्री वर्कआउट. दोन्ही महाराजांचं दर्शन घेतलं आणि निघालो जिमकडे. आज होता लेग्स डे, म्हणजे खरी परीक्षा. स्ट्रेचिंग करून सुरुवात, स्प्लिट लेग्स, लेग एक्सटेन्शन, लंचेस आणि काफ रेसेस. प्रत्येक सेट नंतर पाय थरथरत होते, पण थांबणं हा पर्याय नव्हता. लेग्स वर्कआउट संपवून 20 मिनिटं कार्डिओ, कारण घाम गाळल्याशिवाय बदल दिसत नाही. प्रोटीन घेतलं आणि आजचं जिम रणांगण संपलं. घरी येऊन दोन्ही महाराजांना वंदन आणि छावा कादंबरीची काही पानं, कारण शरीरासोबत आत्माही मजबूत हवा. आजचा मेल 100 ग्राम सोया चंक्स, 100 ग्राम स्टीम राईस, थोडे वेजीस आणि घरचं ग्रीक योगर्ट. मेल संपवून पुन्हा एडिटिंग आणि मग ऑफिस. संध्याकाळी 7ला रोस्टेड मकाने, शिस्त कायम. रात्री 11ला जेवण, 100 ग्राम सोया चंक्स, 80 ग्राम पनीर आणि सलाड, आणि मग 3:30ला लॉगआउट. असा संपला बलिदान मासचा 9वा दिवस. दररोज शरीर थकतंय, पण मन अजून मजबूत होतंय. ही फक्त फिटनेस जर्नी नाही, ही आहे स्वतःवर विजय मिळवण्याची प्रक्रिया. उद्या पुन्हा भेटू, नव्या जोमाने, नव्या जिद्दीने. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.